काळ कितीही बदलो, पाटा वरवंटाची जागा मिक्सरनी जरी घेतली असेल ना, तरी पारंपरिक पदार्थाची चव जी खलबत्ता पाट्यावर यायची ती अजिबात तुमच्या मिक्सरला नाही येत. तुम्हाला यावर काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आत्ताच्या काळात सुद्धा काही ग्रामीण भाग असतील किंवा शहरी भाग असतील तिथे पाटा वरवंटा वाटण करून पदार्थ तयार केले जातात. तुमच्याकडे असे काही असेल तर हे सुद्धा मला नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणती रेसिपी बघणार नाही आहोत, तर आज आपण पारंपरिक पद्धतीत घरामध्ये खलबत्ता पाटा वरवंटा आणतो. तर मसाला तयार करण्यासाठी, चटण्या तयार करण्यासाठी हा तयार कसा करायचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये भरपूर टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत आणि कदाचित त्या तुमच्या उपयोगी येतील. प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी छोट्याशा आकाराचा दगडी खलबत्ता आणलेला आहे. तुम्हाला तर माहीतच असेल, दगडाला फोडून त्याला आकार देऊन असे खलबत्ते, पाटे, वरवंटे तयार केले जातात. असा खलबत्ता जर घरी असला की कोणत्याही वेळेस यामध्ये वाटण कोणतेही तयार करता येतात. आता हे दगडाला फोडून तयार केले जातात, त्यामुळे याला अशी धूळ माती असते, तुम्ही इथे बघू शकता. हा नवीन असल्यामुळे याला भरपूर घाण लागलेली असते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा स्वच्छ करून घ्यायचा असतो. स्वच्छ केल्याशिवाय तुम्ही हा दगडी खलबत्ता पाटा वरवंटा वापरला की सगळे हे बारीक बारीक कण तुमच्या मसाल्यामध्ये किंवा तुमच्या पदार्थामध्ये जातात. म्हणून याला स्वच्छ करणं 100% गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं माहीत आहे काय? खलबत्त्याला स्वच्छ करून घेण्यासाठी घरामध्ये भांडी घासण्याचं जे लिक्विड असेल, साबण असेल, थोडंसं घातलेलं आहे, साधारणतः चमचाभर थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि असा हा काशाचा जो स्क्रब असतो ना, त्याने हा व्यवस्थित आपल्याला हा घासून घ्यायचा आहे. सुरुवातीलाच हा आपल्याला स्वच्छ करून घेणे गरजेचं आहे. तर इथे आपण लहान खलबत्ता तयार करत आहे. तुम्ही मोठा पाटा वरवंटा, छोटासा खल असेल तो सुद्धा अगदी सारख्याच पद्धतीने, म्हणजे दगडी खलबत्ते जे असतील सारख्याच पद्धतीने तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहे. तर इथे आपण खल आणि बत्ता व्यवस्थित घासून घेतला आहे. याच पद्धतीने तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे. तर आपण इथे खल आणि बत्ता दोन्ही व्यवस्थित घासून घेतलेला आहे. सुरुवातीला आपण स्वच्छ पाण्याने हे धुवून घेणार आहोत. असा छान घासल्यामुळे हा छान स्वच्छ झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता, पहिली स्टेप झाली, घासून घेतलाय, स्वच्छ धुवून घेतलाय. आता दुसरी स्टेप करायची आहे. त्यासाठी आपण इथे अर्धी वाटी तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. तुमच्याकडे ज्वारी, बाजरी काहीही असेल ते तुम्ही भिजत घालू शकता. यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि साधारणतः 5-6 मिनिट यामध्ये चांगलं घासून घ्यायचं आहे. थोडेसे तांदूळ इथे वाटून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, संपूर्ण याला आपण पसरून घेणार आहोत. सगळीकडून खल आणि बत्त्याला असं घासून घेणार आहोत. असं केलं की काय होतं, खल आणि बत्त्याला छोटे मोठे कण लागलेले असतील, धूळ माती किंवा छोटे मोठे दगडाचे सूक्ष्म कण असतात, असं केलं की सगळे नष्ट होतात. आणि जसजसं तुम्ही हे घासत जाल तसं तांदळाचा रंग बघू शकता थोडासा काळपट होतो. म्हणजे सगळा यातला काळेपणा जो असतो, छोटे मोठे दगडाचे कण असतील ते सगळे तुमचे यामधून निघून जातील. असा हा सगळा तांदूळ आपण घासून घेतलेला आहे. अगदी सगळीकडून एकसारखा घालून तसं घासण्याची गरज लागत नाही. जिथे तुम्ही मसाला करता तिथे जरी घासला तरी सुद्धा चालेल. तर असा हा संपूर्ण आपण घासून घेतलेला आहे. तांदूळ अगदीच काळा झालेला आहे. पुन्हा आपण याला स्वच्छ धुवून घेणार आहोत. लोक काय करतात माहिती आहे काय? बाजारातून दगडी खलबत्ता, पाटा वरवंटा काही आणतात, फक्त पाण्याने धुवून घेतात आणि नंतर वापरतात. असं अजिबात करायचं नाही. तुम्ही इथे पाणी बघू शकता किती दूषित, किती काळं आहे. हे सगळं स्वच्छ करणं गरजेचं आहे. नळामधून पुन्हा धुवून घेतलेलं आहे. आता तिसरी स्टेप, कोणत्याही भाज्यांच्या काड्या तुम्हाला घ्यायच्या आहे. मेथी, चवळी, पालक कोणतीही घ्या. मी कोथिंबीर निवडली होती. कोथिंबीरेच्या काड्या अशाच पडून होत्या, तर त्या कोथिंबीरेच्या काड्या आपण यामध्ये चांगल्या चेचून मस्त घासून घेणार आहोत. थोडंसं नरम झालं की पाट्याच्या भोवताली सुद्धा आपण याला घासून घेणार आहोत.
अगदी खलबत्ता सगळीकडून आपण एकसारखा घासून घेणार आहोत। याने काय होतं, कोथिंबीर किंवा कोणत्याही पालेभाज्या एकतर पौष्टिक असतात, पौष्टिक असल्यामुळे आतून जे चिकटलेले छोटे मोठे सूक्ष्म कण असतात ते सगळे नष्ट होतात। आणि कधी काय होतं, दगडाच्या खलबत्त्याला थोडासा वास येतो, असं चेचून घेतल्याने त्याचा वास कमी होतं। भाजी अशी पिळून घ्यायची आणि सगळा हा चोथा असतो त्यांनी सगळं घासून घेणार आहोत अगदी सगळीकडून। तर तुम्ही इथे बघू शकता सगळीकडून आपण घासून घेतलेला आहे आणि भाजीला सुद्धा हिरवा आणि थोडासा काळपट रंग तुम्हाला दिसत असेल। पुन्हा स्वच्छ पाण्याने आपण नळाखालून धुवून आणलेला आहे। आता सगळ्यात शेवटी काय करायचं आहे, घरातलं कोणतेही एखादं कापड घ्यायचं आहे, शक्यतो कॉटनचं कापड घ्या आणि याला स्वच्छ तुम्हाला पुसून घ्यायचा आहे। रंग तुम्ही बघू शकता पूर्वीपेक्षा थोडासा काळा आलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि स्वच्छ झाल्यानंतर शेवटी स्टेप आपल्याला करायची आहे, ती स्टेप करणं 100% गरजेचं आहे। त्यासाठी पाटा, वरवंटा, खलबत्ता ज्या आकाराचा असेल त्यानुसार तुम्हाला इथे हळद करायची आहे। माझा खलबत्ता छोटासा आहे म्हणून त्यासाठी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि 2 चमचे रोजच्या वापरातलं तेल घेतलेलं आहे। हळद ही अँटीसेप्टिक आहे आणि पूर्वीच्या बायका किंवा पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने हळद आणि तेल लावून हे ठेवलं जातं। असं केलं की काय होतं, छोटे मोठे जे जीवाणू सूक्ष्म कण असतात ते खलबत्त्याला दगडाला चिकटून बसलेले असतात, सगळे कमी होतात आणि तेलसुद्धा शोषून घेतल्यामुळे तुमचा खलबत्ता 100% वापरण्यासाठी तयार होतो। तर हळद आणि तेल आपण एकजीव करून घेतलेला आहे आणि संपूर्ण खल आणि बत्त्याला एकसारखं आपण लावून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता खलबत्ता दोघांनाही आपण लावून घेतलेला आहे आणि याला साधारणतः रात्रभर किंवा 5-6 तास तरी तुम्हाला लावून ठेवायचं आहे। इथे मी साधारणतः 3 तास ठेवलं होतं। उन्हात ठेवण्याची गरज नाही, तुम्ही असंच जरी ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल। यानंतर पुन्हा याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत, हाताने छान चोळून घेणार आहोत। हाताने निघेल तेवढी हळद काढून टाकायची आहे। तर असा हा तुमचा पारंपरिक पद्धतीत खलबत्ता वापरण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्हाला जर खलबत्ता वापरायचा नसेल, पुन्हा तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे। यातले सगळे सूक्ष्म कण नष्ट झालेले आहेत। रंगसुद्धा तुम्हाला थोडासा गडद किंवा काळपट दिसत असेल। खलबत्त्या पाट्याचं कसं असते माहिती आहे का, जसजसं वापरत जाल तसतसं हा मस्त तयार होतो, जड होतं। आता हा वापरायला तयार झालेला आहे। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।